प्रतिनिधी फिरोज तडवी सेवेचा गौरवशाली अध्याय संपन्न। उज्ज्वल महाजन यांना भावपूर्ण निरोप यावल। कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचा जिवंत आदर्श असलेले उज्ज्वल अर्जुन महाजन यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त महेलखेडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावून जनमानसात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या महाजन यांच्यावर या प्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव झाला। या निरोप सोहळ्याची सुरुवात कोरपावली येथील पीर गैबनशाह वली यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करून झाली। त्यानंतर महेलखेडी येथील सिद्धार्थनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच श्री दत्त मंदिरात दर्शन घेऊन गावातून एक भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी उज्ज्वल महाजन यांच्या कार्याचा जयघोष केला। कार्यक्रमादरम्यान स्वर्गवासी पिता अर्जुन महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना उज्ज्वल महाजन आणि ज्योती महाजन भावूक झाले। यावेळी सत्कार सोहळ्यात सरपंच परिषदेचे अध्यक्ष भैया सोनवणे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली। येत्या ऑगस्ट 15 रोजी वडोदे येथे होणारे ध्वजारोहण उज्ज्वल महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असे त्यांनी जाहीर केले। या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपले समर्थन दर्शवले। आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात उज्ज्वल महाजन यांनी शिस्त आणि कर्तव्यदक्षतेचा एक वस्तुपाठ घालून दिला आहे। त्यांच्या कार्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा उंचावली असून अनेक तरुणांना योग्य दिशा मिळाली आहे। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाचे आणि संयमी स्वभावाचे कौतुक केले। मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांनी त्यांना शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित केले। नोकरीचा प्रवास संपला असला तरी समाजसेवेचा प्रवास अविरत सुरू राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोरपावली येथील सुधीर अडकमोल, महेंद्र पाटील, नौशाद पटेल, दहिगाव येथील जगताप यांच्यासह आम्ही महेलखेडीकर ग्रुप आणि गावातील सर्व समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले। उज्ज्वल महाजन यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांना निरोप दिला। कारण की देश सेवा करण्यासाठी आपल्या वडिलोपार्ज्यांचा, आपल्या वडीलधाऱ्यांचं पुण्य लाभतं, तेव्हा कुठं माणसाला देश सेवा करण्याचा लाभ मिळतो। आणि असं पुण्यवान गावामध्ये जन्मलेले आपले सुपुत्र उज्ज्वलदादा यांना देश सेवेचं सौभाग्य हे प्राप्त झालं। त्याबद्दल मी यावल तालुक्याच्या सर्व सरपंच, उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या वतीने मनापासून पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि रोपटं सोपवलं आणि पुढच्या प्रवासामध्ये त्याच्या यशामध्ये ती ज्योतीची साथ मिळाली। उज्ज्वलचं आयुष्य उज्ज्वल होण्यासाठी ज्योतीने प्रकाश दिला। म्हणून आपण सगळ्यांनी ज्योतीसाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे। मित्र, 2 दिवस घर सोडलं